देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तसेच शेतातील पिकावर हॅलो मोजॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी मोठ्या संकटात अडकलाय। त्यामुळे देवळी पुलगाव मतदारसंघाचे आमदार राजेश बकाणे यांनी शिरूर, तळेगाव, तरोडा, मदनी, अंजी यासह अनेक गावांचा दौरा केलाय आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी म्हणून शासनाशी चर्चा केली आहे। कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, सर्वांना तात्काळ मदत मिळालीच पाहिजे असं स्पष्ट निर्देश आमदार बकाणे यांनी दिले। तसेच अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त करत आमदारांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय। देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। याशिवाय सोयाबीन पिकावर हॅलो मोजॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न धोक्यात आलंय आणि या पार्श्वभूमीवर देवळी पुलगाव मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश बकाणे यांनी शिरूर, तळेगाव, तरोडा, मदनी, अंजी यासह अनेक गावांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी त्यांनी प्रशासनाशी चर्चा केली आहे। नागरिकांनी देखील आमदार बकाणे यांच्यासमोर आपली व्यथा मांडत सरसकट मदतीची मागणी केली आहे। अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त करत आमदारांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय। कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, सर्वांना तात्काळ मदत मिळालीच पाहिजे असे स्पष्ट निर्देश आमदार बकाणे यांनी दिले आहेत। या संपूर्ण परिस्थितीचा अधिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश यांनी। वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक शेती पाण्याखाली आली आणि खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यातच देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये अनेक नदी नाल्यांना खूप भरभरून पूर आला आणि त्यात खूप साऱ्या शेत्यांचे नुकसान झाले। तात्काळ माहिती पडताच या मतदार क्षेत्राचे लाडके आमदार जे आहेत राजेशजी बकाणे साहेब हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नेमकी पाहणी केली आहे। शेतकऱ्याचं किती नुकसान झालं आहे भाऊ, काय सांगायला हवं? साधारण अलीपूर आणि कानगाव मधील 4 महसुली मंडळं आणि या वर्धा तालुक्यातले 6 महसुली मंडळं अशा 10 महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। या तळेगाव भागामध्ये 136 मिलीलीटर पाऊस झालेला आहे आणि पहिलेच येलो मोजॅक त्याच्यात अतिवृष्टी त्याच्यामुळे साधारण सरसकट अनेक लोकांचं नुकसान झाल्यामुळे या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मी बांधावर जाऊन शेतामध्ये जाऊन या ठिकाणी अधिकाऱ्यांना सर्वे करण्याचे आदेश दिलेले आहे। या भागामध्ये अलीपूर भागातील शिरूड हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाचं बॅकवॉटर जे आहे साधारण 100 हेक्टरमध्ये बॅकवॉटर येत असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा मी सर्वे केला आणि त्या ठिकाणी सर्वे करून अधिकाऱ्यांना ती भूमी अधिग्रहित करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्या आणि या तळेगाव भागातील आमचे मिलिंद भाऊ बेंडे जे नेते आहेत या नेत्यांना सोबत घेऊन आम्ही दिनेशजी सुरकार आहे आणि बाकीचे पदाधिकारी सुद्धा आहे या भागामध्ये सर्वे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये सूचना केलेल्या आहे आणि जी कमिटी आहे त्या कमिटीने पंचनामे करून हे पंचनामे तत्परतेने जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा यांच्याकडे सादर करून ते सरकारकडे सादर करण्याच्या संदर्भात सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। नाहक नागरिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील आज आपण धारेवर धरलाय। सुधार जाव म्हणून सांगितलं, 10 दिवसात नाही सुधारले तर त्याचा 100% CR खराब केल्याशिवाय राहणार नाही। याच मतदारसंघातले समाजसेवक आहेत माजी सभापती या जिल्हा परिषदेचे मिलिंद भाऊ बेंडे, काय सांगाल आपल्या क्षेत्रामध्ये काय झालं? गेल्या 25 वर्षामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आमदार राजूभाऊ निवडून आल्यानंतर अवघ्या 2 दिवसात त्यांनी या भागाचा आवर्षण भागाचा दौरा केला। मी प्रथमतः त्यांचं मनापासून शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि आपल्याला सांगतो की आज गेल्या 12 आणि 13 तारखेला 136 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडला आणि मी स्वतः त्या दिवशी गावात होतो। जवळजवळ 1.5 तास नाल्यावरून पूर गेला, आम्हाला कुठेही बाहेर जाता आलं नाही। अशी परिस्थिती या ठिकाणी या 4-5 गावामध्ये निर्माण झालेली आहे। तळेगाव असेल, भिवापूर असेल, नेरी-मिरापूर, एकुर्ली, धोत्रा या परिसरातील शेती जी आहे ती खड्डून गेलेली आहे, येलो मोजॅक आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमदार साहेब या ठिकाणी शेतकऱ्यांचा सांत्वनासाठी आणि प्रत्येकाला त्याला न्याय मिळाला पाहिजे, तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा, धर्माचा आहे याचा विचार न करता प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी ते तडफडत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी आज तत्काळ सूचना दिल्या आहे। तहसीलदार साहेब या ठिकाणी आहे, ठाणेदार साहेब आहेत, सर्व अधिकारी आहे आणि एवढा सगळा लवाजमा घेऊन ते या ठिकाणी आज आले। मी गावकऱ्याच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा विनंती करतो की ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांनी आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे, तलाठी असेल, मंडळाधिकारी असेल यांना तात्काळ
त्या ठिकाणी आपल्या सूचना द्याव्या आणि आपला सर्व्हे करून घ्यावा ही विनंती या ठिकाणी मी करतो। नक्कीच 25 वर्षापासून ज्या ठिकाणी आमदाराचा चेहराच नागरिकांना दिसत नव्हता, नुसते एसी मध्ये बसून ते आपली आमदारकी आणि मतदारसंघातले काम करत होते, मात्र आता खरे आमदार या मतदारसंघातल्या नागरिकांना मिळालेले आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तात्काळ त्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी ते आता शासनाकडे करणार आहेत। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, तळेगाव, वर्धा।